तर शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा अशी मागणी काल जयंत पाटलांनी शरद पवारांसमोर केली आणि त्यावरून गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय। रायगडावरील 24 बेकायदेशीर बांधकामाची नोटीस पुरातत्व खात्यानं दिली आहे, मात्र ही बांधकामं बेकायदेशीर नसल्याचा दावा पडळकरांनी केलाय। तसंच रायगडावरील धनगरांना वीज देण्याचा आश्वासनही पडळकरांनी दिलंय। जयंत पाटील हे अनुकंपा तत्वावर राजकारणात असल्याची टीका पडळकरांनी केलेली आहे। मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपलाय। उगाच त्याला आता सारखे जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही। तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ करणारा माणूस आहे, हा रणांगणात टिकणारा माणूस नाही। हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही। या जयंतरावने कुणासाठी संघर्ष केला नाही, एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही, एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही। एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये VIP कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत, परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे। कुणीही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील, इतकी क्षमता, इतकी ताकद, इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे। परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण। आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोक त्या रोपवेमधून जातात, परंतु बाळांतीन बायका सुद्धा आजच्या चालत जातात तिथून, रोपवेमध्ये त्यांना जायला परवानगी नाही। हे जे सगळे प्रकरण आहेत, मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील